मुंबई मनपात निधी वाटपावरून असंतोषाचं वातावरण आहे। त्यातच आता निधी वाटपातल्या साटम फॅक्टरवरून खुद्द भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर उमटतोय। भाजपमध्ये निधी वाटपात समतोल नाही असा आरोप करण्यात आलाय। मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांच्या मतदारसंघातल्या नगरसेवकांवर निधीची खैरात करण्यात आली आहे असा आरोप करण्यात आलाय। अमित साटम यांचे नातेवाईक रोहन राठोड यांना 9 कोटींचा निधी देण्यात आलाय। केवळ साटम यांच्या मतदारसंघात निधीची खैरात केल्यामुळे भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटतोय अशी सूत्रांची माहिती आहे। निधी वाटपात काही विशिष्ट मतदारसंघांना प्राधान्य दिलं गेलंय असा सवालही या निमित्तानं उपस्थित होतोय। तर अमित साटम यांच्या मतदारसंघातील नगरसेवकांना किती निधी मिळालाय आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। तर वॉर्ड क्रमांक 65 विठ्ठल बंदेरी यांना 6 कोटी निधी मिळालाय। वॉर्ड क्रमांक 67 दीपक कोतेकर 6 कोटी निधी। वॉर्ड 68 रोहन राठोडचे अमित साटम यांचे नातेवाईक आहेत, त्यांना 9 कोटी मिळालेत। तर वॉर्ड क्रमांक 69 मध्ये सुधा सिंग यांना 6 कोटीचा निधी मिळालाय। वॉर्ड 70 अनिश मकवानी 6 कोटी आणि वॉर्ड 71 सुनीता मेहता यांनाही 6 कोटी इतका निधी मिळालाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।